नांदेडमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। नांदेड शहरातील असर्जन परिसरात पाटबंधारे विभागाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वसाहत असून येथे सुमारे 500 मतदार वास्तव्यास आहेत। गेल्या 45 वर्षांपासून हे सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी वास्तव्यास असताना अलीकडेच त्यांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। या नोटिसांच्या विरोधात पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। या जागेची शासकीय दरानुसार जी किंमत असेल ती देण्यास आम्ही तयार आहोत। अनेक पिढ्या इथे जन्मल्या आणि वाढल्या असून आमच्या आठवणी या ठिकाणी जोडलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला इथून हटवू नये आणि निवासासाठी घरे मंजूर करावीत अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान घरांचा प्रश्न तात्काळ सोडवला नाही तर सामूहिक आत्मदहनाचा इशारा संबंधित कुटुंबियांनी दिला असून या घटनेमुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज नांदेड। आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं 8 वर्ष झाले सर, काही 40चे आहेत, काही 60चे आहेत, कोणी 50चे आहेत। आम्हाला घर पाडून बोरच्यावर लेटर आले, आम्हाला घरात अन्न असून खायला आम्हाला मजबूर झाले। आम्ही आखरीला आम्ही आत्महत्या करणार, आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही। आम्हाला घर देण्यात यावं, जिथे आम्ही जिथं राहतात तिथं करायचं आणि त्याचे जर हप्ते पाडायचे असले हप्ते पाडून द्या, पण आम्ही हा घरातून निघणार नाही। आम्ही आणि जर काही झालं तर तुम्ही जिम्मेदार आहात। सरकार, मोदी सरकार सगळ्याला घरं द्यायले आणि एकीकडे आम्हाला पाठवायचं करायले। हे काय कोणता अन्याय आहे सरकारपाशी? सगळे मंत्र्यापाशी गेले, सगळे केले, तोंडापुरतं करायले, वरच्यावर लेटर पास झाले। आम्ही कुठं जायचं? हा देत नाही म्हणाले, ते सगळे मंत्रीकडे गेले, आम्हाला घर द्या। आम्ही तिथं कोपऱ्यावर आम्हाला त्या कोपऱ्यामध्ये राहू द्या, त्या काय पैसा होते त्याच्या हप्ते पाडून द्या, आम्ही तिथं राहणार आहे, आम्ही जाणार नाही। जर कोणी डोजर आणलं काय आणलं तर आम्ही तिथं आत्महत्या करणार आहे। मतदान देणार नाही आम्ही। आमचं घरदार चालले तर आम्ही कुणाला मत द्यायचं? सरकार आमचं काहीच ऐकणा झाले, मंत्री ऐकणा झाले तर मत कोणाला द्यायचं? आम्ही नाही देणार मत। आम्हाला घरच पाहिजे आहे आणि घर आम्हाला नाही आणि कमीत कमी 60 वर्ष झाले कामावरून आम्ही मुक्तता झालेला आहे आणि घर नाही, आम्हाला दार नाही, काय नाही। आम्ही घर मागायला कोणी दिलं नाही, सगळ्या साहेबाकडे गेले। जय भीम, जय शिवराय, जय बसवा, जय अण्णा। मी आकाश चव्हाण। आमची मागणी अशी आहे की जे काही पाटबंधारे विभागामधील वसाहत आहे त्याच्यामध्ये श्रेणी 4चे जे काही आम्ही कर्मचारी आहोत त्यांना आम्हाला घर तिथं द्यावे, ड्युटी तत्वावर घर द्यावे। आम्ही शासनाचे जे काही शासन व्हॅल्यू असेल ते आम्ही भरायला तयार आहोत आणि जर शासनानं याच्याकडे दुर्लक्ष केलं, आम्ही वारंवार लोकप्रतिनिधीकडे गेलो, कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलं, मंत्री साहेबांना निवेदन दिलं, आमदाराकडे निवेदन दिलं, तरी देखील कोणी दखल घेतली नाही। त्यामुळे आज आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकावा लागत आहे आणि त्यानंतरही जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आत्मदहन करणार आहोत, सामूहिक आत्मदहन करणार आहोत। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।